Good morning, friends. Today we have to learn greenhouse effect. मित्रांनो, आपल्याला आज हरितगृह परिणाम ग्रीन हाऊस इफेक्ट याबद्दल माहिती पाहावयाची आहे. मित्रो, यापूर्वी आपण पृथ्वीचे ताप संतुलन, हीट बजेट ऑफ द अर्थ आणि पृथ्वीचे औष्णिक संतुलन याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर प्रामुख्याने वातावरण कशा पद्धतीनं तापतं आणि वातावरण कशा पद्धतीनं थंड होतं याबद्दलही आपण माहिती पाहिलेली आहे. त्यामध्ये कंडक्शन म्हणजे वहन, कन्व्हेक्शन म्हणजे अभिसरण, रेडिएशन म्हणजे उत्सर्जन या 3 महत्त्वाच्या संकल्पना आपण यापूर्वी पाहिलेल्या आहेत. आज आपल्याला ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे हरितगृह परिणाम हा कशा पद्धतीने होतो हे आपल्याला आज पाहायचं आहे. मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला ग्रीन हाऊस म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल. तर सूर्यापासून लघुलहरीच्या स्वरूपात जी एकूण सौरशक्ती वातावरणातून भूपृष्ठाकडे येते त्यातील 51% सौरशक्ती ही भूपृष्ठाकडून शोषली जाते. या सौरशक्तीचे रूपांतर उष्णतेमध्ये होते. मग ही उष्णतेमध्ये रूपांतर होत असताना प्रामुख्याने ती भूपृष्ठाकडून वातावरणामध्ये दीर्घलहरीच्या स्वरूपामध्ये परावर्तित केले जाते आणि त्यामुळे वातावरण तापते. तापलेल्या भूपृष्ठापासून पुन्हा हळूहळू हे दीर्घलहरीच्या स्वरूपामध्ये उष्णतेचे उत्सर्जन होते. पृथ्वीसभोवताली असलेले जे वातावरण आहे सौर उत्सर्जनाच्या बाबतीत पारदर्शक आहे, कारण सूर्यापासून लघुलहरीच्या स्वरूपात होणारी जी एकूण सौरशक्ती आहे त्यातील केवळ 14%च सौरशक्ती वातावरणाकडून शोषली जाते. मात्र भूपृष्ठापासून दीर्घलहरीच्या स्वरूपात उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेचे शोषण वातावरणाकडून मोठ्या प्रमाणात होते. भूपृष्ठापासून उत्सर्जित होणारी जी एकूण सौरशक्तीपैकी जवळजवळ 85% सौरशक्ती किंवा उष्णता ही वातावरणात शोषली जाते. भूपृष्ठापासून उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेचे शोषण वातावरणातील जलबाष्प सर्वात जास्त होते. अल्प प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड, ओझोन इत्यादी वायूकडून होत असते. वातावरणाच्या ज्या भागात जलबाष्पाचे प्रमाण जास्त आहे त्या भागात भूपृष्ठापासून उष्णतेचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होते. त्यामुळे ते शोषण झाल्याच्या नंतर त्या भागात वातावरणात उष्णता अधिक असते. वातावरणात जलबाष्पाचे प्रमाण जितके जास्त राहील तितके जास्त उष्णता वातावरणात शोषली जाते. म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये जर पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर त्या प्रदेशामध्ये उष्णता ही मोठ्या प्रमाणामध्ये कन्झ्युम केल्या जाते, शोषल्या जाते. त्यामुळे वाळवंटी प्रदेशात रात्रीच्या वेळी एकदम गार होणाऱ्या हवेवरून भूपृष्ठापासून उत्सर्जित उष्णतेवर बाष्पाचा किती परिणाम होतो हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. वाळवंटी प्रदेशात हवा कोरडी असल्यामुळे किंवा हवेत बाष्पच नसल्यामुळे भूपृष्ठापासून उत्सर्जित उष्णतेचे शोषणच होत नाही. त्यामुळे उष्णतेचे जलद उत्सर्जन होऊन भूपृष्ठ थंड होतो व भूपृष्ठालगत असलेली हवा ही थंड होत असते.
आपल्याला हे जे चित्र दिलेलं आहे, ह्या चित्रामध्ये प्रामुख्याने आपण सुरुवातीला कशा पद्धतीने सूर्यकिरणे ही भूपृष्ठावर येतात हे या चित्राच्या माध्यमातून स्पष्ट होतं आहे की इनकमिंग सोलार रेडिएशन हे जे आहेत हे इनकमिंग सोलार रेडिएशन आहेत. नंतर हे रेडिएटेड बॅक टू सरफेस म्हणजे पुन्हा भूपृष्ठाला मिळणारी ग्रीनरी. म्हणजे एक थोडक्यात सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की एकंदरीत भूपृष्ठापासून उत्सर्जित उष्णतेवर होणारा वातावरणाचा परिणाम हा एखाद्या हरितगृहासारखा होतो. हरितगृह म्हणजे काय, याला आपण ग्रीन हाऊस म्हणतो. एखादं कुठल्याही शेतामध्ये आपण ग्रीन हाऊस तयार करत असतो. ग्रीन हाऊस त्या परिसरामधलं किंवा ते जिथं आपण ग्रीन हाऊस तयार करतो त्या परिसरामध्ये, त्या शेतामध्ये किंवा तेवढ्या एरियामध्ये तिथलं तापमान हे संतुलित राहावं आणि तापमान संतुलित राहण्यासाठी प्रामुख्याने ग्रीन हाऊसची निर्मिती केलेली असते. अगदी त्याच पद्धतीने हरितगृह हे उष्मारोधक भिंतीचे असून त्यांचे छत काचेचे किंवा पारदर्शक प्लास्टिकचे तयार केलेले असते. जनरली आपण आपल्या परिसरामध्ये पाहतो त्यावेळेस जे ग्रीन कलरचं प्लास्टिक आहे ज्याला शेडनेट आपण म्हणतो, सेम त्या पद्धतीनं ग्रीन हाऊस आपण तयार करू शकतो. हे जे दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला जे स्पष्टपणे दिलेलं आहे हे 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 काचाचं शेडनेट आहे, हे काचाचं ग्रीन हाऊस आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळी पिकं. मग ते तुमचं जे ग्रीन हाऊस आहे ते किती मोठं आहे त्याच्यावर तुम्ही त्यामध्ये कोणते पिकं घ्यायची आहेत, भाजीपाला घ्यायचे, फळभाज्या घ्यायच्यात, ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. पण मुख्यतः आपण जर बघितलं तर हे जे हरितगृह आहे हे हरितगृह हे उष्मारोधक भिंतीचे असून त्याचे छत काचेचे, हे जे दिसतंय ते काचेचं छत आहे आणि किंवा बऱ्याच ठिकाणी ते प्लास्टिकचे छत असते. या काचेतून किंवा पारदर्शक प्लास्टिकमधून लघुलहरीच्या स्वरूपात येणारी सूर्यकिरणे सरळ प्रवेश करतात. मात्र या काचेतून किंवा पारदर्शक प्लास्टिकमधून हरितगृहातील दीर्घलहरीच्या स्वरूपात उत्सर्जित उष्णता फारच कमी प्रमाणामध्ये बाहेर पडते. म्हणजे एक लक्षात घ्या मित्रांनो की ज्यावेळेस याच्यामधून उष्णता ही मध्ये येते, मध्ये आल्याच्या नंतर मग ती येत असताना लघुलहरीच्या स्वरूपामध्ये येते आणि लघुलहरीच्या स्वरूपामध्ये आल्याच्या नंतर त्या परिसरातील किंवा तो जो भाग आहे हा ग्रीन हाऊसचा तयार केलेला जो भाग आहे याच्यामधलं तापमान ते वाढवत असताना ज्यावेळेस त्याची तापमान ग्रहण करण्याची क्षमता संपते मग ती दीर्घलहरीच्या स्वरूपामध्ये बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. पण ती तेवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडत नाही. बरीचशी जी उष्णता आहे ती त्या ग्रीन हाऊसमध्ये जशास तशी असते, म्हणून त्याला ग्रीन हाऊस असं म्हणतात आणि तिथलं तापमान हे संतुलित अशा पद्धतीचं ठेवल्या जातं. हे पहा, याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की सूर्यापासून येणारी ही उष्णता आहे, सनलाईट आली. हे जे वृक्ष आहेत हे वृक्ष रिलीज्ड इंटू द स्पेस म्हणजे याला जेवढे लागते तेवढे यानं घेतलेलं आहे आणि नंतर मग पुन्हा वातावरणामध्ये ती उष्णता यांनी परत केलेली आहे. ही अशा पद्धतीची पूर्ण प्रोसेस होत असते आणि मग ही प्रोसेस ही प्रामुख्याने हे जे ग्रीन हाऊसेस गॅसेस आहेत, कोणतं CH4, CO2, SF4 आणि N2O, ही प्रामुख्याने ग्रीन हाऊस गॅसेस म्हणून ओळखले जातात. आणि त्यानंतर जी एनर्जी आहे ती एनर्जी ही ॲब्सॉर्ब केली जाते म्हणजे ती ग्रहण केली जाते. हे करण्याचं काम प्रामुख्याने आपण या ग्रीन हाऊसच्या माध्यमातून होत असतं. ग्रीन हाऊसचा हा मुख्यतः आपल्याला फायदा अशा पद्धतीने होत असतो. मग जर ग्रीन हाऊसचा विचार केला गेला तर त्यामध्ये काचेच्या घरातील तापमान वाढते. परिणामतः हिवाळ्यातही काचेच्या घरातील तापमान बाहेरील वातावरणापेक्षा जास्त असल्याने काचेच्या घरात उन्हाळ्यात पिकणाऱ्या भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यात येते. म्हणून भूपृष्ठापासून उत्सर्जित उष्णतेवर होणाऱ्या वातावरणाच्या परिणामाला हरितगृह परिणाम किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणतात. कशाला म्हणायचं ग्रीन हाऊस इफेक्ट?
भूपृष्ठापासून उत्सर्जित उष्णतेवर होणाऱ्या वातावरणाच्या परिणामाला. कशापासून? भूपृष्ठापासून उत्सर्जित उष्णतेवर होणाऱ्या वातावरणाच्या परिणामाला हरितगृह परिणाम असे म्हणतात. एखाद्या मोटारीमध्ये बसून मोटारीच्या काचा लावल्यावर या प्रकारचा परिणाम अनुभवू मिळतो. त्यामुळे दिवसा पृथ्वीचे तापमान अति जास्त वाढत नाही व रात्री एकदम कमीही होत नाही. हे प्रामुख्याने आपल्याला ग्रीन हाऊस इफेक्ट संदर्भामध्ये अशा पद्धतीची परिकल्पना मांडता येईल. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे हवेचे तापमान, त्यालाच एअर टेम्परेचर असं देखील म्हणतो. एअर टेम्परेचर हवेत उष्णता किती प्रमाणामध्ये आहे हे मोजण्यासाठी म्हणजेच हवेचे तापमान मोजण्यासाठी थर्मोमीटर म्हणजेच तापमापकाचा उपयोग करतात. हे जे थर्मोमीटरच्या माध्यमातून तापमान मोजण्याचे जे एकक आहे ते एकक सेल्सियस किंवा फॅरनहाइट किंवा रूमर किंवा केल्विन या विविध परिमाणामध्ये मोजले जाते. या सर्वच परिमाणामध्ये प्रामुख्याने प्रसिद्ध असणारी जी पद्धत आहे ती आहे सेल्सियसमध्ये किंवा सेंटीग्रेडमध्ये हे परिमाण मोजण्याचं प्रमाण अधिक प्रचलित आहे. पृथ्वीवरील हवा व हवामान, हवेचे प्रदेश, नैसर्गिक वनस्पतीचे प्रदेश, प्राणी जीवन आणि मानवी जीवन प्रभावित करणारा तापमान हा महत्त्वपूर्ण घटक असल्यामुळे तापमानाचा अभ्यास करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर सौरशक्ती नसेल तर वनस्पती ज्या आहेत या वनस्पती प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया स्वतः करू शकत नाहीत. वनस्पती ह्या स्वयंभू आहेत, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्याला फोटोसिंथेसिस असं म्हणतात, त्यालाच प्रकाश संश्लेषण असं म्हणतात. पण हे प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना काय करावं लागेल? त्यांना उष्णता मिळणे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून उष्णता मिळत असताना ही उष्णता कशा पद्धतीने मिळते? उष्णतेवर किंवा तापमानावर जे विविध घटक परिणाम करतात त्या घटकांचा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. त्यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द टेम्परेचर. व्हॉट? फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द टेम्परेचर याच्यामधला जो पहिला घटक आहे तो म्हणजे लॅटिट्यूड. काय? लॅटिट्यूड. लॅटिट्यूडमध्ये आपण तापमानाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण पृथ्वीचा विचार केल्यास असे आढळून येते की पृथ्वीवर सर्वत्र तापमान सारखे नाही. काही ठिकाणी तापमान जास्त आहे तर काही ठिकाणी अतिशय कमी आहे. पृथ्वीवर जर सर्वच ठिकाणी तापमान सारखेच असते तर पृथ्वीवर हवामानाच्या बाबतीत जी भिन्नता दिसून येते कदाचित ती भिन्नता पाहावयास मिळाली नसती. पृथ्वीवर सर्वच ठिकाणी तापमान सारखे नाही कारण तापमानावर खालील विविध घटकांचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. त्या घटकामध्ये जो पहिला घटक आहे तो पहिला घटक म्हणजे लॅटिट्यूड. कोणता? लॅटिट्यूड. लॅटिट्यूडलाच इंग्लिशमध्ये मराठीमध्ये अक्षांश असं म्हणतात. काय म्हणतात? अक्षांश. मग सोबत दिलेलं जे चित्र आहे ग्लोबचं, हा जो ग्लोब आहे हा ग्लोब प्रामुख्याने तुम्हाला ह्या जे रेषा आहेत ह्या रेषामधला ही जी मोठी जी थोडीशी डार्क अशी मोठी ब्लॅक लाईन दिसती ती 0 डिग्री सेल्सिअस असणारी जी विषुववृत्त रेखा आहे ती विषुववृत्त रेखा ही आपल्याला दिसते. आणि जी उभ्या स्वरूपामध्ये ही थोडीशी जरा मोठी डार्क आहे याला आपण 0 डिग्री लॉन्जिट्यूड म्हणजेच रेखावृत्त असं म्हणतो. प्रामुख्याने ह्या दोन आवृत्तामुळे पृथ्वीचे 4 भाग झालेले आहेत. एक हा जो आडवा आहे याच्या वरचा उत्तरेकडील भाग याला उत्तर ध्रुव म्हणतात आणि दक्षिणेकडील भाग याला दक्षिण ध्रुव म्हणतात.
किंवा उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध असं म्हणतात. आणि जी उभी रेषा आहे या उभ्या रेषेच्या उजवीकडला म्हणजे इकडला भाग हा प्रामुख्याने पूर्व गोलार्ध आणि इकडला भाग हा प्रामुख्याने पश्चिम गोलार्ध म्हणून ओळखला जातो. ही अशी 4 भाग केले जातात. पण ह्या जी आडवी रेषा आहे या आडवी रेषेच्या वर असणारे जे पुन्हा मग बारक्या बारक्या आडव्या रेषा दिलेल्या आहेत, या आडव्या रेषांना अक्षवृत्त असं म्हणतात. आणि 2 अक्षवृत्ताच्या दरम्यान असलेलं जे अंतर आहे त्या अंतराला अक्षांश असं म्हणतात. काय म्हणतात? अक्षांश असं म्हणतात. हा जो ग्लोब आहे या ग्लोबचंच सविस्तर म्हणजे आडव्या स्वरूपामध्ये इथं जगाचा नकाशा तुमच्या पुढे मांडलेला आहे. या जगाच्या नकाशावर लॅटलॉन नाही आहेत म्हणजे अक्षवृत्त रेखावृत्त नाही आहेत, पण ह्या ग्लोबवर आहेत म्हणून हे 2 चित्र इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण आता पाहूया की अक्षवृत्त किंवा अक्षांश हा मुद्दा तापमानावर कशा पद्धतीने परिणाम करतो हे आपल्याला पाहायचं आहे. तर अक्षांश तापमानावर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. पृथ्वीवर अक्षांशनुसार तापमानात फरक पडत जातो. विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवाकडे जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते. म्हणजेच कमी अक्षांशाकडून जास्त अक्षांशाकडे तापमान घट होत जाते. दोन्ही ध्रुवीय प्रदेशात तर तापमान गोठण बिंदूच्या खाली असते. म्हणजे उत्तर ध्रुव म्हणजे 90 अंश, दक्षिण ध्रुव 90 अंश, या दोन्ही ध्रुवाकडं तापमान हे 0 डिग्री सेल्सिअसच्याही खाली असते. तसं पृथ्वीवर जर आपण बघितलं तर हे 2 ध्रुव सोडता आपण प्रामुख्याने जगामध्ये जे सर्वात उंच असणारी जी शिखरं आहेत त्या शिखरामध्ये प्रामुख्याने आपला हिमालय असेल, त्यानंतर माउंट किलीमांजरो असेल, हे जी जगामध्ये असणारे जी वेगवेगळे माउंट आहेत या माउंटवरचं जरी आपण टेम्परेचर बघितलं तर ते कमी आहे. तसं आपल्या काश्मीरमधील लेह, लडाख नावाचे जे प्रदेश आहेत इथलं देखील तापमान हे -0 डिग्री सेल्सिअस कधी कधी जातं. तर या मिळणाऱ्या सौरशक्तीचे प्रमाण हे जास्त म्हणजेच तापमान जास्त असते. तर ध्रुवीय प्रदेशात सूर्यकिरणे तिरपी पडतात व जास्त जागा व्यापतात, त्यामुळे मिळणाऱ्या सौरशक्तीचे प्रमाण खूपच कमी असते म्हणून तापमानही कमी असते. विषुववृत्तीय प्रदेशात पडणारी सूर्यकिरणे वातावरणाच्या कमी जाडीच्या थरातून येतात, त्यामुळे वातावरणाकडून त्यांच्यातील कमी उष्णता शोषली जाते म्हणून मिळणाऱ्या सौरशक्तीचे प्रमाण जास्त, पर्यायाने तापमानही जास्त असते. तर ध्रुवीय प्रदेशात पडणारी सूर्यकिरणे वातावरणाच्या जास्त जाडीच्या थरातून येतात, त्यामुळे वातावरणाकडून त्यांच्यातील जास्त उष्णता शोषली जाते म्हणून मिळणाऱ्या सौरशक्तीचे प्रमाण कमी, पर्यायाने तापमान कमी असते. त्यामुळेच विषुववृत्ताकडून जसजसे ध्रुवीय प्रदेशाकडे जावे तसतसे तापमान कमी होत जाते. उदाहरणार्थ विषुववृत्तीय प्रदेशामध्ये असलेले जकार्ता जे असेल तेथे तापमान जास्त, तर ध्रुवीय प्रदेशामध्ये व्हर्कोयान्स्क येथे खूपच कमी तापमान असलेलं दिसून येतं. आपण आपल्या भारताचा जर तुलनात्मक अभ्यास केला तर भारतामध्ये असणारा जो विषुववृत्तीय प्रदेशामधला पट्टा जो आहे त्यामध्ये प्रामुख्याने तमिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, केरला असेल, त्यानंतर पुढं हळूहळू गुजरातपर्यंतचा भाग हा प्रामुख्याने विषुववृत्तीय पट्ट्याच्या मधला भाग येतो. या प्रदेशामधलं तापमान हे तुलनेनं उत्तर भारताकडील जो भाग आहे हा प्रामुख्याने भारताचा हा वरचा जो भाग आहे उत्तरेकडील, तो उत्तरेकडील भागाच्या तुलनेमध्ये दक्षिणेकडील भागाच्या तुलनेमध्ये तापमान हे आपल्याला जास्त असलेलं दिसून येतं. म्हणून अक्षांशाचा परिणाम हा प्रामुख्याने तापमानावर परिणाम करणारा घटक असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो घटक आहे समुद्र सपाटीपासून उंची, त्यालाच इंग्रजीमध्ये हाईट फ्रॉम MCL मीन सी लेवल. MCL नाही, MSL. सॉरी मित्रांनो, तिथं MC झालं आहे, MSL पाहिजे तिथं. MSL मीन सी लेवल.
मीन सी लेवल पाहिजे तिथं MSL झाले MSL पाहिजे MCL झालेलं आहे ते. तर जे दिलेलं जे चित्र आहे तुमच्यासमोर, दिलेल्या चित्रामध्ये स्पष्टपणे आपल्याला दिसतं आहे की खाली हिरवळीचा प्रदेश आहे, वर थोडेसे हे आहेत डोंगर रांगा आणि त्याच्यावर बर्फ आच्छादलेला आहे. याच्यावरून आपल्याला स्पष्टपणे जाणवेल की हा हिमालयाचा कुठला तरी चित्र आहे, फोटो आहे. तर समुद्र सपाटीपासूनची उंची याचा परिणाम कशा पद्धतीने होते ते आपण सुरुवातीला पाहू. मित्रहो, हवेच्या तापमानावर परिणाम करणारा हा एक घटक महत्त्वाचा आहे. कोणता? समुद्र सपाटीपासूनची उंची. मग भूपृष्ठाला मिळणाऱ्या सौरशक्तीमुळे प्रथम भूपृष्ठ तापते. तापलेल्या भूपृष्ठाच्या संपर्कामुळे हवेचे खालचे थर तापतात व त्यानंतर त्यावरचे थर तापतात. त्यामुळे हवा खालून वर तापत जाते. हवेच्या खालच्या थराचे तापमान त्यावरील थराच्या मानाने जास्त असते. त्यामुळेच समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी कमी होत असते. म्हणजे साधारणतः समुद्र सपाटीच्या जवळ आपण जर बघितलं तर आपल्याला तापमान हे समुद्र सपाटीपासून जसं जसं दूर जाऊ त्या प्रदेशाच्या तुलनेमध्ये आपल्याला समुद्र सपाटीजवळचं तापमान हे जास्त असलेलं दिसून येईल. म्हणून समुद्राचं सानिध्य ज्या प्रदेशाला लाभलेलं असतं त्या प्रदेशामध्ये हवामान हे सम आणि दमट स्वरूपाचं असतं आणि तिथपासून दूर दूर जसं आपण उंच जाऊ तिथलं हवामान हे उष्ण आणि कोरड्या स्वरूपाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. प्रामुख्याने जर आपण बघितलं तर सर्वसामान्यपणे दर 160 मीटर उंचीला 1 अंश सेल्सिअस तापमान कमी होते. हवेच्या किंवा वातावरणाच्या खालच्या थरात जलबाष्प, धुलीकण या घटकांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते अधिक उष्णता शोषून घेतात. तसेच भूपृष्ठालगत असलेल्या वातावरणाच्या थरावर त्यावरील वातावरणाचा भार पडतो. त्यामुळे हवा अंकुचन पावते. हवा अंकुचन पावल्यामुळे तिचे आकारमान कमी होऊन ती घन बनते. त्यामुळे तिचे तापमान अधिक असते. या उलट वातावरणात उंचीवर जलबाष्प, धुलीकण यांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे ते कमी उष्णता ग्रहण करतात. शिवाय वातावरणातील वरच्या थरातील हवेची घनता कमी असते. त्यामुळे तिचे तापमानही कमी असते. हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल. म्हणूनच समुद्र सपाटीपासून जर कमी उंचीच्या भागात किंवा मैदानी प्रदेशाच्या भागामध्ये हवेचे तापमान जास्त असेल तर समुद्र सपाटीपासून जास्त उंचीच्या भागात किंवा उंच पर्वतीय प्रदेशात हवेचे तापमान कमी असलेलं आपल्याला दिसून येईल. उदाहरणादाखलच पाहायचं असेल तर प्रामुख्याने आपण बीड, लातूर, नांदेड, परभणी हे समुद्र सपाटीपासून कमी उंचीवर असलेले प्रदेश आहेत. इथले तापमान आणि आपल्याच महाराष्ट्रामधलं महाबळेश्वर असेल, माथेरान असेल, पाचगणी असेल हे जास्त उंचीवर असणारे ठिकाणं आहेत. इथलं तापमान हे आपल्याला प्रामुख्याने याच्यामध्ये फरक असलेला दिसून येईल. म्हणून समुद्र सपाटीपासून उंची हा जो घटक आहे हा घटक तापमानावर परिणाम करणारा घटक आपल्याला दिसून येतो. त्यानंतर जो तिसरा घटक आहे तो तिसरा घटक म्हणजे समुद्रापासूनचे अंतर, डिस्टन्स. म्हणजे समुद्रापासूनचं डिस्टन्स किती आहे. डिस्टन्स फ्रॉम MCL. मित्रांनो माफ करा, इथं MCLच्या ऐवजी MSL पाहिजे. MSL म्हणजे मीन सी लेवल. समुद्र सपाटीपासूनची उंची, डिस्टन्स फ्रॉम मीन सी लेवल. प्रामुख्याने आपण जर बघितलंच तर एक लक्षात घ्या, समुद्रापासूनच्या अंतराचा परिणामही तापमानावर होत असतो. मग तो कसा होतो? जमीन आणि पाणी यांची उष्णता ग्रहण व उत्सर्जन करण्याची क्षमता ही भिन्न भिन्न आहे. हे आपल्याला तर माहीतच आहे, हे आपण याच्या अगोदरही पाहिलेलं आहे. जमीन आणि पाण्याला सारख्याच प्रमाणात जर उष्णता दिली तर जमीन लवकर तापते व लवकर थंड होते, तर पाणी उशिरा तापते व उशिरा थंड होते. यामुळेच
समुद्रकिनाऱ्याजवळील प्रदेशाच्या व समुद्रकिनाऱ्यापासून दूर असलेल्या प्रदेशाच्या तापमानावर फार मोठा फरक पडत असतो. दिलेलं जे चित्र आहे, या चित्राच्या आजूबाजूला जो हे पाणी दिलेलं आहे, पाण्याच्या नंतर मग प्रामुख्याने हा थोडासा ग्रीन असणारा प्रदेश आहे, नंतर थोडासा उंचीवर असणारा प्रदेश आहे. हे सगळं दाखवण्याच्या मागचा उद्देश फक्त एवढाच आहे की समुद्रापासून जर जवळचा प्रदेश असेल, समजा हे पाणी आहे ना, ह्या पाण्याचा जो जवळचा प्रदेश आहे हा थोडासा ग्रीन आहे ना. मग त्याच्यानंतर हे थोडंसं मग नंतर हळूहळू जसं जसं आपण दूर जाऊ तसं आपल्याला प्रामुख्याने ह्या प्रदेशामध्ये भिन्न भिन्न अशा स्वरूपाचा फरक झालेला दिसून येतो. म्हणून समुद्रापासूनचं जे अंतर आहे, या अंतराचा हा परिणाम कशा पद्धतीनं होतो हे देखील आपल्याला या चित्रावरून स्पष्टपणे दिसून येतं. तर मित्रांनो, लक्षात घ्या, दिवसा समुद्र सान्निध्यामुळे समुद्रकिनाऱ्याजवळील प्रदेशाचे तापमान वाढत नाही. रात्री उबदार समुद्रामुळे किनारी प्रदेशातील तापमान फार कमी होत नाही. या उलट समुद्रापासून दूर खंडांतर्गत भागातील प्रदेशाचे तापमान दिवसा खूप जास्त तर रात्री खूप कमी असते. उन्हाळ्यात समुद्रकिनारी प्रदेशात तापमान कमी तर हिवाळ्यात उबदार हवा असते. त्यामुळेच समुद्रकिनाऱ्याजवळील प्रदेशात समुद्र सान्निध्यामुळे सम हवामान असते, तर समुद्रकिनाऱ्यापासून दूर खंडांतर्गत प्रदेशामध्ये हवामान विषम असते. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने आत्ता जर आपण बीडमध्ये जर विचार केला गेला तर आपल्याला थोडं दिवसा जास्त तापमान जाणवतं आणि रात्री खूप थंडी वाजते. हेच जर आपण मुंबईला गेलो तर मुंबईला तुम्हाला दिवसाला देखील जास्त तापमान जाणवणार नाही आणि रात्री देखील फार थंडी वाजणार नाही. का वाजणार नाही? कारण त्या शहराचं सान्निध्य, त्या शहरापासून समुद्राचं अंतर हे कमी स्वरूपाचं आहे. म्हणून हा समुद्रापासून असणारं अंतर हा जो घटक आहे, डिस्टन्स फ्रॉम मीन सी लेवल, हा घटक प्रामुख्याने आपल्याला तापमानावर परिणाम करणारा घटक असलेला आपल्याला दिसून येतो. मित्रहो, आज एवढं सफिशियंट आहे. प्रामुख्याने आज जे मी तुम्हाला मुख्य घटक शिकलेले आहेत त्याच्यामधलं ग्रीन हाऊस म्हणजे काय, ग्रीन हाऊस कशा पद्धतीनं होतं, ग्रीन हाऊस इफेक्ट कसा होतो, मग ग्रीन हाऊस गॅसेस कोणकोणते आहेत हे, त्याच्यानंतर जे तापमान आहे, हवेचं तापमान कशा पद्धतीनं तापतं हे घटक, आणि त्यानंतर तापमानावर परिणाम करणारे जे घटक आहेत, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन टेम्परेचर, मग त्या तापमानावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये आजच्या तासाला आपण 3 घटक पाहिलेले आहेत. त्या 3 घटकामध्ये पहिला जो घटक होता कोणता, लॅटिट्यूड म्हणजेच अक्षांश. अक्षांश कशाला म्हणायचं, अक्षांश किती आहेत हे सगळ्या बाबीची चर्चा आपण केलेली आहे. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे समुद्र सपाटीपासूनची उंची, म्हणजे हाईट फ्रॉम मीन सी लेवल, हाईट फ्रॉम MSL हा. आणि त्यानंतर जो तिसरा घटक होता तो होता समुद्र सपाटीपासूनचे अंतर, म्हणजे डिस्टन्स फ्रॉम मीन सी लेवल. मग हे जे 3 घटक आहेत, हे 3 घटक आपण आजच्या तासाला पाहिलेले आहेत. आणि यानंतरचे जे उर्वरित घटक आहेत, उर्वरित 5-6 घटक आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं तर या 5-6 घटकामध्ये प्रचलित वारे आहेत, समुद्र प्रवाह आहे, जमिनीचा प्रकार आहे, जमिनीचा उतार आहे, वनस्पती आहेत, अभ्रच्छदित आकाश आहे, पर्जन्य आहे. ही सगळी जी विविध घटकं आहेत, ही विविध घटकं प्रामुख्याने आपल्याला या तापमानावर कशा पद्धतीने परिणाम करतात हे आपल्याला पाहावयाचं आहे. हे सगळंच आपण पुढील घटकामध्ये किंवा याच्या पुढील आपल्या व्याख्यानामध्ये, तासिकेमध्ये आपण ते पाहू. आपण तोपर्यंत दिलेले जे काही सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्याच बाबींचा बारकाईनं अभ्यास करा
आपली कधीही टेस्ट देखील होऊ शकते, ज्याला आपण सरप्राईज टेस्ट असं म्हणतो. अचानक कधीही मी तुमची टेस्ट घेईल. त्यामुळं टेस्टसाठी आपण सर्वांनी तयार राहावं. त्यासाठी चांगल्या पद्धतीनं आपण हे व्हिडिओज ऐकत जा, पाहत जा आणि अभ्यास करत जा, एवढीच अपेक्षा. धन्यवाद.